नमस्कार. मी आहे आत्ता आंब्यांच्या राज्यामध्ये आणि ठाण्यातलं आंब्यांचं राज्य म्हणजे अवधूत काळेंचे काळे बंधू आंबेवाले. दरवर्षी इथे मोठ्या संख्येने अ, प्रचंड मोठ्या संख्येने आंबे येतात आणि अक्षरशः हजारो लोक इथे आवर्जून फक्त काळेबंधूंचा हा आंबा विकत घेण्यासाठी येतात. देवगडचा अस्सल हापूस जर कुठे मिळत असेल तर तो इथे मिळतो, अशी त्यांच्या हजारो ग्राहकांची धारणा आहे. मी सुरुवातच अशी करतोय कारण इथे असा मस्त असा घमघमाट सुटलेला आहे. आपण बघू शकतो आंब्यांची अक्षरशः इथे अशी रास लागलेली आहे. आत्तापर्यंत फक्त मार्चची 15 तारीख आहे, पण तरीही अत्यंत रसाळ, अत्यंत गोडवा असलेला अशा प्रकारचा हापूस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. हापूस आहे, पायरी आहे, केसर आहे, सगळे आंबे इथे आहेत. आणि हे सगळ्या आंब्यांचे किंग ज्याला म्हणतात ते काळे बंधू अर्थात अवधूतजी काळे हे आत्ता आपल्याबरोबर आहेत. सर, पुन्हा एकदा तुम्ही ठाण्यात आला आहात ठाणेकरांची आंब्यांची भूक भागवण्यासाठी. नमस्कार. गेली 32 वर्ष पूर्ण करून 33व्या वर्षात मी पदार्पण केलं आहे. हां, मेन म्हणजे ग्राहकांना जी चव पाहिजे ती देण्याचा जास्तीत जास्त आपला प्रयत्न असतो. नुसता धंदा म्हणून आंबा आणला आणि विकला अशातला भाग नाही. मेन म्हणजे देवगड जामसांड्यापासून साधारण 15-20 किलोमीटरच्या मधल्या जर बागा असतील तर त्याची साल पातळ, केशरी कलर आणि जो स्वाद गिरायकाला पाहिजे तो देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो. नंतर आंबा सगळीकडेच होतो, सगळीकडेच गोड लागतो, पण जो खाणारा असली ग्राहक आहे त्याला स्वाद म्हणून जो प्रकार असतो, कळलं की नाही, तो ताबडतोब लक्षात येतो. हा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. एक्झॅक्टली. माझ्या हातामध्ये आता देवगडचा अस्सल हापूस आहे, म्हणजे जो जामसंड्याचा हापूस असतो त्याच्या आजूबाजूचा जो असतो तो हापूस आत्ता माझ्याकडे आहे. आणि असे अनेक हापूस आंबे अस्सल देवगडचे हापूस आंबे म्हणून विकले जातात आणि ग्राहकांची पूर्णपणे फसवणूक केली जाते. काळे बंधूंचे आंबे थोडेसे एक्सपेन्सिव्ह असतात, पण काळे बंधूंचे आंबे अस्सल असतात. तर हे अस्सल कसे असतात, हा अस्सल हापूस ओळखायचा कसा, हे आत्ता आपल्याला सांगतायत अवधूतजी. सर, मला सांगा एक्झॅक्टली कशा पद्धतीने याला ओळखायचं. म्हणजे ग्राहकांनी कुठेही आंबा घ्यायला गेलं तरी प्रथम आंब्याचं जे देठ आहे ते फ्लॅट झालेलं दिसलं पाहिजे. हा, हे जर देठ बाहेर असेल आणि आंबा पिवळा पिवळा केलेला असेल तर असं समजायचं की हा केमिकलने आंबा पिकवलेला आहे. तो कापल्यानंतर आंबट किंवा पचपचीत लागतो, कळलं की नाही, कारण तो प्रीमॅच्युअर्ड झाडावरून तोडलेला असतो. त्यामुळे शक्यतो बघताना आंबा हा देठात बघायचा, म्हणून आमचं स्लोगन आहे आंबा बघायचा देठात, कळलं की नाही. हां, देठात म्हणजे हे फ्लॅट झालेलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की खूप गिरायकांना असं वाटतं की आतून आंबा खराब म्हणजे आंबे खराब. जशी जशी उष्णता वाढत जाते, हल्ली जनरली 38-39 असं टेम्परेचर असतं. हापूसला 32च्या वर टेम्परेचर गेलं की हापूसची क्वालिटी संपली. पण आता निसर्गच बदललेला आहे, त्याच्यामुळे 38-40 टेम्परेचर राहतं. त्यामुळे कातळावर ह्या बागा असतात, त्यामुळे तापल्या जातात आणि त्याच्यात व्हाईट साका निर्माण होतो. तो म्हणजे निसर्गाचा दोष आहे, त्याला आंबा विकणारा काही करू शकत नाही. काही बागा अशा असतात की जो आंबा कापाल तो आतून व्हाईट निघतो, तर त्याच्यात विकणाऱ्याचा किंवा शेतकऱ्याचा काहीच दोष नसतो. त्या मातीचा आणि उष्णतेचा त्याच्यावर होणारा परिणाम असतो. आंबा विक्रीत मेन म्हणजे असंच आहे की 100 पेटी समजा तुम्ही आणलीत आणि त्याच्यातली 30 पेटी आतून खराब निघाली की जरी 2,000 आणि 2,500 रुपयात आंबा जरी विकत असलात तरी विकणाऱ्याच्या हातात ॲव्हरेजच पैसे मिळतात. लक्षात आलं. हां, कारण रिप्लेसमेंट असते. प्रत्येक आंब्याचे पैसे त्याने मोजलेले असतात. त्यामुळे एका डझनमध्ये 2 आंबे जरी खराब निघाले तरी विकणारा त्याला वापस करतो. म्हणजे समजा 2,000 रुपयां आंबा विकला डझन आणि त्याच्यातले 3 आंबे द्यावे लागले तर शेवटी ॲव्हरेज एकदम डाऊनवरच येतं. ते सगळं करून तुम्ही धंदा सांभाळायचा असतो. एक्झॅक्टली. 32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. असं म्हटलं जातं की अवधूत काळेंशी आंबा बोलतो आणि एखादा आंबा बघून त्याच्या आतमध्ये काय असेल हे हा माणूस सांगू शकतो. सर, आणखी काय वैशिष्ट्य असतं देवगडच्या आंब्याचे. देवगड आंबा थोडासा दिसायला लांबट स्वरूपाचा असेल. तोच रत्नागिरी आंबा चेंडूसारखा असा गोलट असतो. हा मेन हातात घेतल्यानंतर त्याला मुलायमपणा जो टच आपण म्हणतो तो पातळ टच समजतो. बाकीच्या दुसऱ्या आंब्यांचा टच हा जाड असा हाताला लागतो. नॉर्मल माणसाला कळणार नाही, पण जो दर्दी आहे त्याला सर्वसाधारण या
आणि कापल्यानंतर त्याचा स्वाद आणि केशरीपणा हे कापल्यानंतर ताबडतोब समजतंच. किंवा आमरस केल्यानंतर काही ठिकाणी असं असतं की आपण पिकलेले आंबे आणतो आणि त्याचा आमरस केला तर तो खाताना गिळगिळलेला लागतो. हा एक वाटी खाल्ल्यानंतर अजून खाऊया असं वाटत राहिलं पाहिजे, तर तो असली आंबा. तर ठाणे शहरातील घंटाळे मैदानाच्या बाजूला काळेबंधूंचं हे आंब्यांचं साम्राज्य आहे आणि इथे आल्यानंतर तुम्ही फक्त आलात तरी असा घमघमाट तुम्हाला अगदी 100 मीटरवर तुम्हाला घमघमाट इथे तुम्हाला अनुभवायला मिळतो आणि त्याच्यावरनं कळतं या आंब्याची अस्सलता काय आहे. जसं आत्ता मी स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत, तुम्हाला जर का हे आंबे हवे असतील तर अगदी तुम्हाला घरपोच डिलेवरी देखील उपलब्ध आहे. कुठेही तुम्ही मुंबईमध्ये देखील असाल तरीही तुम्हाला हे आंबे तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी चाखायला मिळतील, खायला मिळतील, घरपोच डिलेवरी देखील मिळतील. अदरवाईज घंटाळे मैदानाच्या बाजूला वारे कंपाऊंडमध्ये काळेबंधूंचे हे आंबे आहेत. काळेबंधूंकडच्या ज्या आंब्यांबरोबर त्यांचा जो आंब्याचा रस आहे हा सुद्धा तितकाच फेमस आहे. का बरं मी इथे बसलेलो असतो त्यावेळेस अनेक गिरायकं येतात, आंब्याचा रस मागतात, गुठळ्यांचा आंब्याचा रस. कारण काय असतं, नॉर्मली प्युअर आंब्याचा आमरस कोण काढत नाही आणि सर्वसाधारण सगळे मशीनवर काढतात. तर मराठी कस्टमर जे असतं त्यांना गुठळीचा आमरस हा जास्त आवडतो. मग तो देण्याचा थोडा आपण प्रयत्न करतो. हां, मग एखाद्यानं सांगितलं की आम्हाला 2 किलो काढून द्या, तर आम्ही काढून देतो. तो आमचा व्यवसाय म्हणून नव्हे, पण त्या ग्राहकाची अपेक्षा पूर्ण करायचं. हां, असं आहे. एकंदरीतच इथे हापूसच्या व्यतिरिक्त देखील रत्नागिरीच्या देवगडच्या आंब्या व्यतिरिक्त देखील आणखीही इतर आंबे आहेत, त्याविषयी सांगा सर. हां, आता आमच्याकडे पायरी आंबा हा जास्त फेमस आहे. पायरी काय असते, पायरी लोक कोवळी काढतात. त्यामुळे देवगड जरी पायरी असली तरी असते ती देवगडच, पण ती चव लागत नाही. पायरी जेवढी जून झाडावर तुम्ही काढाल देठ बसलेलं तेवढी त्याची चव जास्त येते. मग काय असतं, उशिरा आंबा काढला की वाशी मार्केटचे रेट खाली येतात, म्हणून शेतकरी जास्तीत जास्त घाई करून कोवळा माल काढतात. मग आम्ही काय करतो, 15 दिवस इतरांपेक्षा लेट आंबा काढतो. मग 15 दिवसापूर्वीचे जे रेट असतात ते आज आम्ही घेतो. त्यामुळे लोकांना वाटतं की काळेबंधूंकडे आंबा महाग आहे, पण महाग वगैरे काही नसतं. त्यातले मिळणारे सगळे रिटर्न्स त्यांना मिळत असतात. म्हणजे कसं असतं ना की प्रत्येक चांगली गोष्ट जी असते हे थोडीशी एक्सपेन्सिव्ह असते आणि वर्षातून आपण किती वेळेस आंबा खातो, जास्तीत जास्त 2 किंवा 3 किंवा 4 वेळेस आपण घरामध्ये आंबा आणतो. मग त्यावेळेस जर आपण अस्सलच आणला तर काय हरकत आहे. तर या व्यतिरिक्त आंब्यांच्या व्यतिरिक्त इथे कोकणी मेवा देखील खूप जबरदस्त आहे, खूप छान आहे. अगदी कोकणातले तुम्हाला आघळपासून इथे सगळ्या गोष्टी मिळतात. त्याविषयी सांगा सर, काय काय इथे अवेलेबल आहे. आता भाजणी हा प्रकार आहे, तो सगळीकडे चांगला मिळत नाही. मग तो देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. कुळीत पिठामध्ये तांदूळाचं पीठ मिक्स करून असं केलं जातं, त्याचा स्वाद लागत नाही. मग आम्ही विजयदुर्गच्या खाडीतलेच कुळीत घेतो, भले ते महाग पडतात पण ते देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून कुळीत पिठाला कोण गिराईक येतं, कोण थालीपीठाच्या भाजणीला येतं. असं चांगलं देण्याचा गावठी तांदूळ देतो, ज्या शेताला अजिबात युरिया वापरलेला नसतो. कळलं की नाही. नंतर नॉर्मली आता सगळे गोणीचे तांदूळ हे पॉलिश केलेले असतात, त्यांना चवीच लागत नाही. मग तो देण्याचा प्रयत्न करतो. असं थोडं चांगल्या क्वालिटीचं सगळं देण्याचा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली. तर पुन्हा एकदा स्क्रीनवर आत्ता नंबर आहेत, या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि हे आंबे अगदी तुम्ही घरपोच देखील मागवू शकता. घरपोच आहे ना डिलिव्हरी? घरपोच डिलिव्हरी आहे. मुंबईला सुद्धा कोणाला हवा असेल तरी पण ॲड्रेस दिल्यानंतर तो आम्ही पोचवतो. एक्झॅक्टली. तर हे आहेत अवधूत काळेबंधूंचे ते मालक. गेल्या 32 वर्षांपासून या व्यवसायामध्ये ते आहेत. सर काय सांगाल, जाता काय सांगाल? जाता एवढंच सांगेन की हा धंदा म्हणजे नवीन करणाऱ्याला सुद्धा मी असा उपदेश करेन की ह्या धंद्यात तुम्ही कोट्याधीश अब्जाधीश होऊ शकणार नाही. जर तुम्हाला आपण लोकांना चांगलं देतोय हे समाधान हवं असेल आणि अन्न वस्त्र निवारा, ह्याचं जे समाधान आहे ते ह्या धंद्यातून नक्की मिळेल आणि तुमची प्रसिद्धी खूप होऊ शकते. की हा मनुष्य चांगली वस्तू देतो. तुम्ही अशा मर्सडीज गाडीतून ह्या धंद्यातून फिरू शकणार नाही. पण जे आत्मिक समाधान आहे हे सगळे पैशापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. हार जीत ही लपंडावरे
शुद्ध राहू दे मनी. शिवसेनेचे प्रवक्ते ठाण्याचे माजी महापौर माननीय श्री नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री दीपक म्हस्के यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाण्याचे माजी महापौर शिवसेनेचे प्रवक्ते माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री दीपक म्हस्के यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. म्हस्के साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. सर्वसामान्य शिवसैनिकांच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहणारे, ठाणेकरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारे, शिवसेनेची भूमिका माध्यमांमध्ये अतिशय आक्रमकपणे मांडणारे शिवसेनेचे प्रवक्ते ठाणे नगरीचे माजी महापौर माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री गणेश टाक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा श्री गणेश टाक यांच्या वतीने ठाणे नगरीचे माजी महापौर शिवसेना प्रवक्ते माननीय नरेशजी म्हस्के साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. राजा माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार. ठाणे नगरीचे माजी महापौर शिवसेनेचे प्रवक्ते माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त विभाग प्रमुख श्री अमित जयस्वाल यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न ठाणे महानगरपालिकेत प्रभावीपणे मांडणारे, शिवसेनेची भूमिका राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरच्या माध्यमांमध्ये अतिशय प्रभावीपणे मांडणारे शिवसेनेचे प्रवक्ते ठाणे नगरीचे माजी महापौर श्री नरेशजी म्हस्के साहेबांना पुनश्च एकदा विभाग प्रमुख श्री अमित जयस्वाल यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. राजा माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार. शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक शिवसेना प्रवक्ते माजी महापौर नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त लोढा रुस्तमची शाखा प्रमुख श्री प्रेमानंद भणगे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. म्हस्के साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. पुनश्च एकदा माननीय श्री नरेश म्हस्के साहेबांना प्रेमानंद भणगे शाखा प्रमुख लोढा रुस्तमजी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक, शिवसेना प्रवक्ते, माजी महापौर माननीय श्री नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री सचिन भोसले यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्यांचे प्रश्न तळमळीने मांडणारा कार्यकर्ता, सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी आंदोलनात्मक भूमिका घेणारी आंदोलक माननीय श्री नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री सचिन भोसले यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचे महाराष्ट्र समन्वयक आणि प्रवक्ते, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे शहराच्या विकासासाठी कायम अग्रेसर असणारे ठाण्याचे माजी महापौर श्री नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. धाक जरी नजरेत झुंज जरी दिन रात काळ जात आभाळ माया हो, काळ जात आभाळ माया हो, हात दिला मदतीचा. ठाणे नगरीचे माजी महापौर श्री नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री राजेश तावडे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. म्हस्के साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री राजेश तावडे यांच्या वतीने ठाणे नगरीचे माजी महापौर, शिवसेनेचे प्रवक्ते माननीय श्री नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. म्हणजे अवधूत सरांविषयी जर का सांगायचं झालं तर साधारणपणे एक 10 मार्चपासून 10 जूनपर्यंत, बरोबर ना, त्यांनी इथेच मुक्काम ठोकलेला असतो पूर्णपणे. कारण ही तपश्चर्या आहे. ह्या आंब्यांची अक्षरशः एखाद्या लहान मुलासारखी, लहान अपत्यासारखी काळजी घ्यावी लागते. त्यांना सातत्याने त्याची चाळण फिरवावी लागते, त्यांना व्यवस्थित ठेवावं लागतं आणि त्याच्यामुळे नाही तर खूप महागडं फळ आहे आणि ते खराब होण्याची शक्यता देखील तेवढीच असते. त्यामुळे हा माणूस लिटरली रात्री 2-2 वाजेपर्यंत इथेच असतो, इथेच झोपतात आणि इथून जास्तीत जास्त चांगला आंबा हा ग्राहकांपर्यंत जावा या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत असतात. डेफिनेटली काळेबंधूंच्या या आंब्याच्या साम्राज्याला तुम्ही भेट द्या. सर, आमच्याशी बोललात, धन्यवाद. थँक्यू, आभारी आहे.